असं म्हणतात, गाव करी ते राव न करी. आणि असोला मुरुंबानं ही म्हण अक्षरशः खरी करून दाखवली. परभणी जिल्ह्यातील असोला मुरुंबा 100 वर्षांपासून एक प्रश्न या गावाच्या वाट्याला आला होता. शेत होतं, जमीन होती, कष्ट होते, पण शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता नव्हता. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात काट्याकुट्यांची वाट. बैलगाडी असो की ट्रॅक्टर, शेत गाठणंच एक मोठं आव्हान होतं. पिढ्यानपिढ्या गावकऱ्यांनी हा त्रास सहन केला, पण आता ही कहाणी बदलली आहे. गेल्या 50-60 वर्षापासून हा रस्ता बंद होता. आम्हालाही कळतही नव्हतं की इथून रस्ता होता, पण प्रशासनानं, महसूल विभागानं हा रस्ता आम्हाला खुला करून दिल्यामुळं आम्हाला शेतामध्ये जाण्या येण्यासाठी, ट्रॅक्टर घेऊन जाण्यासाठी, दळणवळणासाठी आम्हाला रस्ता अगदी खुला केला. त्यामुळं जवळपास 250 ते 300 शेतकऱ्यांना यांचा फायदा होणार आहे. सुपीक जमीन असूनही बागायती शेती करता येत नव्हती आम्हाला रस्त्याची वाहतूक नसल्यामुळं, पण प्रशासनानं पुढाकार घेऊन हा रस्ता खुला करून दिल्यामुळं आता या ठिकाणी आम्ही बागायती शेती, जसं की ऊस उत्पादन असो, केळी उत्पादन असो किंवा हळद, हे आम्ही करू शकतो. शतकभराचा हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेअंतर्गत असोला मुरुंबा येथे काम सुरू झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेनं अनेक गावांच्या अपेक्षांना नवी दिशा दिली. महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. सगळ्यांनी खूप मेहनत करून चांगली योजना तयार केली आहे आणि याकरता 1000 कोटी रुपये आपण राखून ठेवलेले आहेत बजेटमध्ये आणि जेवढे लागत जातील तेवढे पैसे आपण देऊ. कारण शेत पाणंद रस्ते हा सगळ्या शेतकऱ्यांकरता आणि ग्रामीण भागाकरता एक महत्वाचा विषय आहे. पण हा रस्ता केवळ यंत्रसामग्रीनं तयार झाला नाही. परभणी जिल्हा प्रशासन थेट गावात पोहोचलं. चर्चा झाल्या, बैठका झाल्या, गावकऱ्यांना विश्वासात घेण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून सामोपचारानं वर्षानुवर्ष बंद असलेला रिंगण पाणंद रस्ता मोकळा करण्यात आला आणि उघडली गेली विकासाची एक नवी वाट. ग्रामीण भागामध्ये रस्ता जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण दळणवळणाशिवाय शेतीचा विकास हा शक्य नाही. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व शेतरस्ते खुले करण्याचं काम सुरू केलेलं आहे. 100 वर्षापासून बंद असलेला हा असोला ते मुरुंबा पाणंद रस्ता शेतकरी गावकरी एकत्रित करत सामोपचाराने खुला करून दिलेला आहे. महसूल मंत्री यांच्या निर्देशाप्रमाणे जवळपास परभणी तहसील अंतर्गत 600 किलोमीटरचे रस्ते, 182 रस्ते गेल्या वर्षभरात आम्ही खुले केलेले आहेत. 3.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि या रस्ता खुला झाल्यामुळं ग्रामस्थांची प्रचंड मोठी सोय त्या ठिकाणी झालेली आहे. स्थानिक आपापसातले वाद मिटवून हा रस्ता खुला झालेला आहे. आज हा 3.5 किलोमीटरचा रस्ता असोला मुरुंबाच्या जीवनाचा महत्वाचा भाग बनला आहे. जवळपास 250 ते 300 शेतकरी कुटुंबांना याचा थेट लाभ झाला आहे. आता ट्रॅक्टर थेट बांधापर्यंत पोहोचतो. शेतमाल वेळेत बाहेर काढता येतो. महाराष्ट्र शासनाच्या रस्ते सीमांकन योजनेअंतर्गत गावातून वर्षानुवर्षे बंद असलेली शेतरस्ते, पाणंद रस्ते या सीमांकनामध्ये चालू करण्यात आले. गावातील लोकांना हा पाणंद रस्ता खुला झाल्यामुळे त्यांच्या रोजच्या दळणवळणामध्ये खूप चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे. शेतात जाण्यासाठी, बागायती करण्यासाठी. मागील हा रस्ता गेल्या 40-50 वर्ष झालं बंद होता. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप काही अडचणी येत होत्या, जसं की शेतीवर पेरणीच्या वेळेस खत बी नेण्यासाठी, जनावरांना नेण्यासाठी खूप साऱ्या अडचणी होत्या. या रस्त्याचा फायदा लहान मुलांना, शेतमजुरांना, पावसाळ्यामध्ये लोकांना कमी वेळेचा रस्ता उपलब्ध झाला आणि त्यामधून सगळ्यांचाच वेळ वाचला. आर्थिक बचत सुद्धा होईल आणि हा नक्कीच हा शेतकऱ्यांसाठी, गावकऱ्यांसाठी, लहान मुलांसाठी हा रस्ता सगळ्यांनाच उपयोगाचा होईल. या रस्त्यानं फक्त शेताकडे जाणारी वाट दिली नाही, महिलांचा प्रवास सोपा झाला, विद्यार्थ्यांची ये-जा सुलभ झाली. आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवणंही सहज शक्य झालं. शेतात जायला, मंजुरी करायला खूप रस्त्यात रस्ता हा लय चिखल काटे हे राहायचे या रस्त्याला. माझ्यासोबत खूप महिला रस्त्याने वागतात. कोणाचे गुरे हे वागतात सुद्धा छोटाले. एखाद्या समजा महिलांनी एखादी गाय गी असली काय असली सोबत, त्याला घेऊन जाता येत नव्हतं. मला पहिले हा पांढरा रस्ता जेव्हा झाला नव्हता तेव्हा मला शाळेमध्ये खूप दुरून जावं लागत होतं. त्यामुळे माझा वेळ खूप जात होता. आता पांढरा रस्ता चालू झाला आहे, यामुळे मला खूप लांबून व दुरून जायची गरज पडत नाही. 3.5 किलोमीटर नकाशावर पाहिलं तर फार मोठं अंतर नाही, पण असोला मुरुंबासाठी हे अंतर म्हणजे 100 वर्षांचा अडथळा दूर करणारी वाट आहे. ज्या मार्गासाठी अनेक पिढ्या वाट पाहत होत्या, तो मार्ग आज प्रत्यक्षात उभा आहे. जवळपास 250 ते 300 शेतकरी कुटुंबांच्या शेतीपर्यंत पोहोचणारा हा रस्ता आता त्यांच्या प्रगतीचाही मार्ग बनला आहे.
ह्या 100 वर्षांच्या नंतर हे रस्ते निघाले आणि ह्या रस्त्यामुळं खूप लोकांची अडचण होती, खूप लोकांचे भांडणं होत गेली. आजूबाजूचे तंटे हे सगळे मिटलेले आहेत आणि 100 वर्षापासून ही पांदण वैतीत नव्हती, ती आता वैतीत आलेली आहे. असोला मुरुंबाची ही केवळ रस्त्याची गोष्ट नाही, ही गोष्ट आहे एका गावाच्या संयमाची, प्रशासनाच्या संवेदनशीलतेची आणि लोकसहभागाच्या ताकदीची. हे रिंगण पानन जवळपास 100 वर्षापासून अतिक्रमणयुक्त होतं. भरपूर अतिक्रमण आसपासच्या शेतकऱ्यांचे होते. अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडचण येत होती. अशा ठिकाणची ही जी 3.5 किलोमीटरची पानन आपण या ठिकाणी अतिक्रमण मुक्त केलेली आहे, खुली केलेली आहे. एकीचं बळ, प्रशासनाची साथ आणि गावकऱ्यांची इच्छाशक्ती यातूनच घडते विकासाची नवी वाट. हे दाखवून दिलं आहे असोला मुरुंबा या गावानं.